बाळा मम्मीला उठव ना. काकी मी आता बघा काय करत होते. मला तुला सांगते नाही मी फोटो सगळे मला एका बघा ना तुम्ही मी काय करत होते. ओके आपले फोटो काकांच्या बर्थडेला फोटोज काढले बघ मी सगळे बघत बसलेले. कसे होते काकांचा कितवा बर्थडे होता रे? 50. तेव्हापासून मी चष्मा घालते. तेव्हाच पासून लागलाय चष्मा जास्त. मी येते का मागे बोलतो का? हा तू व्हिडिओ घेतोय ना? हा नाही हे बघ तायडे. तुला एक आठवते का तायडे? थांब तुमचा दाखवते तुला एक फोटो. काकांचा माझा खांदा. हा ना. त्याच्या पण आधीचे आपले फोटो आहेत का ग? खूप आहेत. इकडचा होता. कुठे हे बघा. हा आणि हा. काकाने ठेवलेला पण मी पण दिसले हसले. ती बी आठवेन बघा. प्रणाल ताई मी दिवाळीचा आहे. तायडे आठवते का आपण ते हे केलं तर हे दिवाळीचं काय दसऱ्याचं आहे. आपण नॅनोप्लास्टिक केलेलं ना दोघींनी. हे बघ की कसलं होत ग. अजून नाही वाजले ग 12. नाही वाजले 12. तिचा तर फोनच नाही तिच्याजवळ. 25 वर्षाची झाली एकदाची. 25 वर्षाची झाल्याशिवाय हे नाही करणार आणि ते नाही करणार. आता काय काय करणार. पूर्ण झाले यार मला. हा अयो हे काय करत होतो का आपण. नको दाखवू ग नको दाखवू. कुठे गेलं तर कसं दिसतंय. अहो ते 5 मंदिरांना गेलं होतं. सगळ्याच कसं विचित्र सगळं. इतका बदल होतो आपलं. मग वाजले का तायडे. हा फोटो काढायला तू आली होती. काकी आणि दीदी माझ्या बर्थडे साठी केक घेऊन आलेत ऍज युजल. माझ्या 20 बर्थडेला पण ते आले होते. आता माझ्या 25व्या बर्थडेला पण ते. मी बोलते एवढ्या रात्री कोण आलंय. चॉकलेट ऑलमंड. हॅपी बर्थडे टू यू. पोरगी 25 वर्षाची हे थांब 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 नको. मी व्हिडिओ घेते. क्रीम असेल जा काढा. खूप आयुष्य लाभू द्यात. मला मी भांडी नाही घासली. मी ते बघा झोपले. व्हिडिओ काढते. आता काय व्हिडिओ मगाशी काढला. चला हे करा विश. चला पटापटा. हॅपी बर्थडे. थँक्यू. बस बस. हॅपी बर्थडे. थँक्यू. कसल्या प्रवास? अगं जॉबच्या प्रवासाचं विक्रोळीला जाऊन जाऊनच थकतोय. चेंज करायला लागतंय. बाद झाला. थँक्यू. चला बाय. उद्या भेटू. बाय बाय. आमचा कचऱ्याचा डबा पण आहे आमचा. आत्ताच दीदी आणि काकी त्यांच्या घरी गेल्या. ॲक्च्युली आय एम ट्रुली टू मच ब्लेसफुल की माझ्या बड्डेच्या दिवशी म्हणजे त्या रात्री त्या दोघी नेहमी येतात न चुकता. म्हणजे ना मला असं वाटतं की हौशी माणसं पाहिजेत. बाकी काही असू दे. आणि दे बोथ आर बेस्ट. हा केक घेऊन आले होते माझ्यासाठी. सेलिब्रेशन झालं आहे तर त्यांच्या घरी गेले
पण नेहमी न चुकता त्या माझ्या बड्डेच्या दिवशी येतात म्हणजे येतातच, असं खालीच राहतात. आम्हाला असं वाटतं की आता झाले, मी 25 वर्षाची झाले, हां 15-16 वर्ष झालेत आमची एक फॅमिली फ्रेंडसारखी फ्रेंडशिप आहे. बट सिरियसली मी ह्या व्हिडिओ थ्रू सांगते की थँक्यू सो मच प्रणाली दीदी आणि थँक्यू सो मच काकी फॉर द लवली केक आणि एवढ्या रात्री येऊन सुद्धा माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. छत्री का टाकली आयडिया आणि अशी तशी डेकोरेशन मस्त केलंय. बरं झालं ह्या लादीवर नाही केलं. सारखं तिकडं वैताग आलाय. हे म्हणायची काय गरज? मी बर्थडे साठी रेडी झालेले आहे, म्हणजे अजून मला हे करायचंय, मेकअप करायचा, पण मी ड्रेस घातलाय फक्त. बापरे कपाट डेंजर घाण झालंय. ऋतू मला दाखव ना काय दिसते. खूप क्यूट ड्रेस आहे यार. अजून रेडी व्हायचं तरी पण रेडी नाही झाले. आणि हेच कानातले खूप सूट करते. दाखव एकदा. हे तुझे फेवरेट आहेत ना? हा मी खूप याच्यात घातले. आता मी हे करणार आहे. आता ही माझे केस कर्ल्स करणार आहे त्यांना, जे मला अजिबात येत नाही करता, पण मी ट्राय करणार आहे. इशू मी कर्ल्स करते आता. इकडून करू ऋतू? कर. बाई मला आता आठवत नाही कसं करायचं. हे बघ तू असं करा नंतर कळलं का? तुला आठवत नाही, मला माहितच नाही कसं करते. कळलं का पण मी कसं केलं? ओके. पडला आकडा. हा खूप कूल वाटतंय. तू असंच करा तुझ्या मशीनने, पण खालचेच एवढा पोर्शन सोडून देत जा वरचा. इथले स्ट्रेट आणि खाली. हा ते नाही का लॉंग. म्हणजे तू प्रिन्सेस दिसणार. ओके. नाही असं काही नाही, प्रिन्सेस असं काही नाही. हे बघ एवढा पोर्शन सोडते आणि ही मशीन ट्विस्ट. आणि असं एकदम खसखस नको खेचू. असं डन डन डन. जास्त मोठा सेक्शन घेतला ना मग होत नाही, खूप छोटे छोटे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्याने केलं जास्त परवडत, म्हणजे आपण दुसऱ्याचं केलं. मग आपलं कोण करेल? आपलंच दुसरे करणार. बघ आता कुठले सेक्शन, आता कुठला घेऊ पार्ट सांग. हा तो वाला अजून घे थोडा. हा इशू काय करतेस? कानातलं चॉईस करते, म्हणजे हार घालू की बघूयात काय अजून. त्याच्यात बरंच काय आहे, पण नाही त्याचं काय घालू सजेस्ट मी. अख्खं दुकानात आहे इशू. दिस वन इज ऑल्सो. ही किती मस्त आहे. हा घालू का? हा तो सेकंड वाला बघू. हा छान. हा वापरलेला आहे ना म्हणून तुला तसं वाटतं. त्याच्यामध्ये ब्ल्यू आणि हे मॅच होत आहे ना, मग हे घालू. हा घाल. चला आज मी ऋतूच्या चॉईसने घालते हे. ओके. की आणि हे तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच आहेत, हे माझे रेग्युलर आहे. पण ते मला खूप क्यूट वाटले. खूप क्यूट मॅच होते ते. पण हा घाल. हा घाल. हे बघ घालते मी. हा यार खूप. एक मिनिट मला सांग बरोबर घालते. हा वाव छान दिसतोय. खूप जास्त. शपथ. पण आता मागून हुक तुलाच लावायला लागेल. हा ओके. आय डोंट नो याचं हुक याच्या आत आहे की नाही, याला आहे की नाही बघ बरं हुक. बघ बरं आहे का ह्या साईडला? आहे नाही आहे ब्रो. नाहीये ना? नाही. याच्या आत पडलंय का? यांची हुक ना याच्या आत नसतात. एक मिनिट याचं तिथे. तू टक करा. ब्रो आमचे डेकोरेशन करता दिसतंय ना. हे सगळं मी केलंय, पण जाऊ दे आता. मी पडद्याच्या मागेच राहते. ही आहे आमची प्रिन्सेस. आय थिंक ह्या साईडला असतं, राईट साईडला. ह्या साईड. पण हे प्रिन्सेसचं कळतंय का तुला? मला पण ते घालायची गरज आहे, तू ऑलरेडी. असे हादसे होतात बरोबर ना काका? यशू तुझा प्रिन्सेस मागे गेला. ब्रो त्या साईडला घे, त्या साईडला. अगं कळलं मला. तमाशाच ठेव. तयारी चालू आहे इथे. बलून्स आहेत. काका
एवढे पावसात आले थकून, तरी ते सगळी तयारी करताय. इशू आता रेडी आहे, बर्थडे गर्ल रेडी आहे. तिला तिचे हा ऑफ कॅमेरा ब्लॉगिंग. मम्मी काकी आणि ताई कणकीचे दिवे करतायत ब्लॉग मध्ये. नाही, त्या दोघींचा इकडे फोटोशूट चाललाय, मला न गेला. इफेक्ट तुला गेला, मला नाही गेला. हळूहळू पाहुणे येत आहेत आणि फायनली आय एम रेडी फॉर माय बर्थडे. दिस इज माय डेकोरेशन. पाहुणे आलेले आहेत. या काका. तुला घेऊ का नको का? आले 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 पिलू. कोण घेतला? अरे वा दिदू. सगळेजण आलेत बर्थडे साठी आणि गप्पा चालू आहेत बायकांच्या. मला हे आता घालायचं आणि फोटो काढून झालेत. फोटोसाठी घातलं होतं आधी, थंबनेल साठी वगैरे. आणि आता केक कट करायचा आहे मला. मम्मी आणि ते दिवे लावत आहेत. 25 दिवे बनवले. सगळे लोक आले आहेत बर्थडेला. पाहुणे आले आहेत. हा बर्थडेचा केक. थोडा थोडा वेट कर. ए मम्मी रामकृष्ण. फोटो पण काढायचे का ग? व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवायचा. ते हा तेच म्हटलं साईड ठेवा. अगरबत्ती घेऊन अगरबत्ती घेऊन माझ्या बड्डे झाल्यावर फोडू ना आपण. तुझ्या नाकावरचं ते थोडं काढ वरती वरती बाबा बरे आहेत ना? स्टूलवर पण जमलं असतं बसायला, है ना? थोडी जरा हाईटच झाली. उंच वाटतं का? हा, केक खाली झालाय ते उंच. पण ते डेकोरेशन यांनी गेलंय ना. प्रणाल तयार नंतर थोडं खाली राहील केकची. हा दादा तुम्ही मेंबर. पप्पाला व्हिडिओ कॉल कर ना, दाखव ना. केक कट कर ना. काय स्वीट खायला नाही द्यायचं त्यांना. छोटा दिवा ठेवायला पाहिजे. एकाच प्लेट मध्ये घे पाहिजे. मी पडणार आहे त्यांच्या पण बर्थडे. केक तर कापून होते. झालं सगळ्यांनी नाही यांना फोन छान आहे.
काय तू श्रीरामचंद्र विद्यते राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनं द्रव्यादिलोपदर्शामं रामं राजीवालोचनं कट्टं भरतवन्दिता स्कन्दो दिव्ययो पातु भुजो भग्नेशकारुको करो सीतापति पातु हृदये जामजितो मध्यपातु भरतवंशी नारी जाम्बवताश्रय सुग्रीवेश कटी पातु स्वस्तिनि हनुमत्प्रभु गुरुर्ब्रह्मा पातु रक्षकुलनाशनुत चारिणी सेतकृत पातु जगेदेशमुखातका पादो विभीषण श्रीध पातु रामोऽखिलमुखो तेता रामो भववेदा रक्षाय सुकृतिवये सचिरायु सुखी पुत्री विजयी नहीं भवे बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे ऍक्शन कॅमेरा या सुरू खाणार काही नाही तुम्ही बरं काकी इकडे परत चाललं तुम्ही कोणता सर अरे फिल्टर वाढव जरा ब्राईटनेस वाढव काय इथे बघ ब्राईटनेस वाढव जरा हा तिचा ब्लॉगिंग हा दीदी 2 मिनिट पकड ना मला माझ्या हात धुवायचे बस एवढंच असंच करेल स्माइले धर ग मी चालले तुला काय चिकन पॉक्स तिचा स्वतःचा बर्थडे आणि स्वतःच काम करते कारण हे जे बिर्याणीवालं काम आहे ते एकदम व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते फक्त इशूच करू शकते. इशू इकडे बघ. तायडे जा तू पण जा.
कसं भरलंय हे बघ. पुसावं लागेल कशाने तरी. बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालंय. तुम्हाला माझा आवाज येतो की नाही काय माहिती. ॲक्च्युअलमध्ये बघा सगळ्या काही ना काहीतरी कामं करतायत. कोशिंबीर बनवतायत ताई, मम्मी, काकी. इकडे केक आहे. मामी हाय हाय. दिदू बरं वाटतंय. कसं झालं बर्थडे. ही माझ्या बारक्या मामाची मुलगी आहे आणि बबलू सुजल. आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. हा जो ड्रेस आहे हा मला माझ्या मोठ्या मामीने गिफ्ट केला होता 4-5 वर्षापूर्वी. पण मला हा माझ्या 25th बर्थडेला घालायचा होता म्हणून मी हा कुठेच घातला नाही. सो थँक्स टू मोठी मामी. ड्रेस खूप छान आहे. सगळ्यांना खूप आवडला. काय करते ताई. चॉकलेट कोशिंबीर बनवताय. बाळा तुला काय बोलत होते सगळे. मला पण पाहिजे. हा तू घे मला मी तुला घेते. अय हिरोईन पप्पांना दाखवायचं होतं यार तायडे व्हिडिओत. मी केल्यावर मला याच्यात म्हणजे तायडे सांग ना. अय तायडे सांग ना. आणि मी लई बोलायचे तिला. तू चेंज का केलं. तिला मी सांगून वैतागायची की आता ऍडव्हर्टाईज लागली. मी चेंज नाही केलं. तिला समजायचं नाही. आणि माझ्या पोटात दुखलं होतं. मी किती रडत होते. अरे बापरे. मी तर वैतागली. जगा वेगळं हिच्याच पोटात दुखतंय वाटतं. ह्या सगळ्या माझ्या ओल्ड स्टोरीज आहेत ज्या काकी आणि दीदी सांगत आहेत. ऐकलं की नाही तुम्ही नीट काय माहिती. अगं खरंच तुम्हाला दुखला म्हणजे तू कळेल. अगं म्हटलं मला दुखून कधीच गेलेलं आहे. जर कुठल्याच पद्धतीत कळत नसेल ना तर चापटा व्हायचं मग बरोबर कळतं. आता त्या मला नव्हते ना चापटू शकत. सोनी तोंडावर फोन घे ना तुझ्या. ह्या दोघी बघा कशा आरामात बसल्यात दोघी. हा समोसा खाल्ला तुम्ही. माझं लक्ष बिर्याणीकडे. दीदी तू एवढी शांत का ग बसली. कुठली नॉनव्हेज. नॉनव्हेज का व्हेज. नॉनव्हेज सवाल. व्हेज बिर्याणी नसते पुलाव असतो. पुलाव बरोबर. नाही ती लाईट बंद कर ना तेवढी आतली. सगळ्यातलं पहिलं बटन. हा हा बस बस. अय तू का व्हिडिओ घेतोय आमचा. अय दीदी तो घरी पण असंच करतो. किती शांत आहे. तो मामाला फोन केला तरी म्हणतो नाही तोडलं पप्पा. तोडलं. बर्थडे झाला आता सेलिब्रेट. सगळे गप्पा मारत बसले. जेवण पण झालंय आता. आणि मी चेहराच नाही दिसला फक्त कपडे बदलले. बाळ बघा कसं बसलंय. आता सगळे एकदम शांत बसले. बर्थडेचा टॅग पण निघून गेलाय. बाय बोल. बाय बोल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता ह्या सगळ्यांच्या गप्पा राहिल्या. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय गुड नाईट.